Hello everyone, welcome to Universe Free Coaching Classes. My name is Pratik Naneshwar Gadge. Today I am going to conducting the basic concept of marks for all the standard student lecture number 2. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वांना माहित आहे आपला सर मागचा एक असा युट्यूबला एक व्हिडिओ अपलोड झाला. हा पण व्हिडिओ तुमचा सर युट्यूबलाच अपलोड होतोय बा. सर्व असणाऱ्या मुलांसाठी फॉर एक्झाम्पल आपल्या क्लाससाठी नसून हा सर व्हिडिओ ज्या मुलांना किंवा जे कोणती पण मुलं असू द्या त्यांना भागाकार म्हणजे डिव्हिजन येत नाही त्या मुलांसाठी हा सर पूर्ण हा सर व्हिडिओ आहे बा. एकदम बेसिक लेवल पासून तर हायर लेवल पर्यंत भागाकार कसा करायचा याच्यासाठी ट्रिक्स असेल किंवा टिप्स असेल सर्व गोष्टी सांगण्याचं काम करतो मुलांना. फक्त मला एवढंच सांगायचंय, हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला कमीत कमी तुम्हाला मागच्या वेळेस पण म्हणतो 1 2 3 तर सगळ्यांनाच येतं बा. त्याप्रमाणे 2 पासून तर 10 पर्यंत तुमच्यासाठी टेबल पाठांतर पाहिजे. बाकीची काही गरज नाही मुलांना, समजून घ्या. तरी पण तुम्हाला चांगल्यापैकी आपण असं भागाकार शिकवण्याचं म्हणजेच डिव्हिजन शिकवण्याचं काम करू पहा. एक फॉर एक्झाम्पल जर काही सांगायचं झालं तर तुम्हाला कळतंय मल्टिप्लिकेशनचा आता शक्यतो मुलांना काय प्रॉब्लेम येत नाही कारण मुलांनी व्हिडिओ पाहिलेला. त्याप्रमाणे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन पण सोपं आहे, त्याचा पण काय प्रॉब्लेम येत नाही पहा. ह्याचे रूल्स असले प्लस मायनसचे डिव्हिजनचे पण सेम टू सेम होते पहा तुमच्या सर मल्टिप्लिकेशन ते रूलचा पण वापर करून पाहू आपण. आणि कुठं असं नाही आपण असं काय जे सोडवायचं आपल्याला बा डिव्हिजन असेल किंवा म्हणजेच भागाकार असेल बा ते सोडवण्यासाठी आपण तयारी करू पहा. पण एकच सांगतो मुलांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे की ज्या मुलांना कोणते क्लासचे सोडून बाकीचे देखील मुलं असू द्या त्यांना भागाकार सगळ्यात जास्त अवघड जातोय बा. एक नॉर्मल पासून आपण असं सुरुवात करण्याचं काम करू पहा. म्हणून तुम्हाला एक सरळ मध्ये कळतं की तुम्ही असं पडून मला असं वाटतंय किंवा दुसरी असेल तिसरी असेल किंवा चौथी मध्ये आल्यानंतर तुम्हाला डिव्हिजन शिकायला चालू झालं पहा किंवा तुम्ही शिकताय पहा. ओके, शिकत होते पहा की तुम्हाला कळतंय आपल्याला सरळ सरळ मध्ये कसं असायचं, एक नॉर्मल मध्ये असं पहा तुम्हाला इथं असायचं 2 इथं असायचं 4. तुम्ही म्हणायचे काय म्हणायचे तुमचा सर 2 2 जा 4 पहा. म्हणजे तुम्हाला कळायचं इथं तुमचा रिमाइंडर उरायचा 0 पहा. म्हणजे तुम्हाला चांगल्यापैकी कळायचं. खरं तर तुम्ही असं मराठीतून असं म्हणता तुमचा सर पहा बेदुने 4 असतो पहा, त्याच्यानंतर तुमचा सर 4 हाय असा खाली आला पहा. तुम्हाला कळलं की तुमचा 0 झाला पहा. म्हणजे तुम्हाला इथं काय कळलं की तुमचा सर रिमाइंडर किती उरली पहा 0. ओके पहा. म्हणजे तुम्ही कशावरून ठरवलं पहा. नंतर तुम्ही हायर स्टँडर्ड आले तुम्हाला कळायला आता भागाकार सर डायरेक्ट असं नाही दिला जाते, आता डायरेक्ट असं पहा सेम टू सेम ॲज इट इज पहा. हे पहा 4 आहे डिवाइडेड बाय तुमचा सर 2 आहे पहा. मग तुम्ही इथं कसं करायचं पहा, तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजेत मुलांनो की तुम्ही असं मुलं कोणत्या येतेचे किंवा कोणत्या स्टँडर्डची आय डोंट नो, मला माहित नाही पहा. पण मला एकच गोष्ट कळते ते हा असणारा व्हिडिओ सगळ्या स्टँडर्ड साठी महत्वाचा आहे की जेणेकरून ज्या मुलांना हे शिकायचे पहा. त्यामुळे समजून घ्या हे एक नॉर्मल मध्ये होतं पहा तुमचा सर. पण ह्या सर मुलांना नंतर तुम्ही जसे पुढे पुढे जात राहिले पहा तुमच्या सर स्टँडर्ड वाईज किंवा इयत्ते वाईज पहा त्याप्रमाणे तुमचा सर भागाकारामध्ये तुमच्या सर डिव्हिजन मध्ये थोडा फरक ऍडव्हान्स लेवल पडत चालले पहा. म्हणजे तुम्हाला कळायला लागलं की तुमच्या सर नॉर्मल मध्ये आहे पहा. मुलांना तुम्हाला 10वी पर्यंत सर ट्रिक सांगण्याचं काम करतोय 10वीच्या पण पुढं. त्यामुळे समजून घ्या नक्की काय सांगणार आहे, कशा प्रकारे काय काय आपल्याकडे सर ट्रिक्स अशा पण आहे की जेणेकरून आपण असं फक्त 1 ते 2 सेकंदामध्ये सुद्धा उत्तर आणतो पहा. काय काय ट्रिक्स नुसार पहा. म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारची गणित आहे पहा तुमच्या सर सम आहे पहा. त्यामुळे समजून घ्या नक्की काय कसं करायचं पहा. हे पहा 4 आहे डिवाइडेड बाय तुमचा सर 2 आहे. काय लक्षात ठेवायचं मुलांना की तुमचा पहिल्या नंबरला कोण आहे 4 आहे पहा. तो 4 कुठे घ्यायचा तुमच्या सर ह्या ब्रॅकेटच्या आतमध्ये पहा. तुम्ही 4 कुठे लिहिला इथं. ओके पहा. आता तुमचा सर 2 कुठे जायचा बाहेर पहा. ओके, तुम्हाला ही गोष्ट कळली पाहिजे ते मुलांना पहा. आता काय करायचं तुम्हाला कळतंय, आता हे तर तुम्हाला जमतंय पहा. तुम्हाला कळलं 2 2 चा काय आला 4. ओके, आता तुमचा रिमाइंडर किती आला 0. तुमचा आन्सर किती आलं 2. तुम्ही म्हणताय 2 आलं पहा. हे तुम्हाला चांगल्यापैकी कळतं. पण आता तुम्ही जसे जसे पुढे येत गेले तसं तुम्हाला कळायला लागलं हे झालं सिंगल टर्म होती पहा. तुम्ही ऍडव्हान्स लेवल मध्ये जात राहिले पहा. मग तुम्हाला कळायला लागलं मुलांना आपल्याला असं आलं पहा 16 डिवाइडेड बाय तुमचा सर मुलांना 4 पहा. तुम्हाला हे पण चांगल्यापैकी जमतं, हे पण सोपंच आहे पहा. तुम्ही काय केलं सरळ सरळ मध्ये पहा 4 तुमचा सर इकडे ठेवता 16 सर तुमचा पहिल्या नंबरचा आतमध्ये ठेवण्याचं काम करता. तुम्हाला कळलं 4 4 चा काय सर तुमचा सर 16 तुमच्याकडे मायनस झालं तुमच्याकडे उत्तर आलं 0. म्हणजे जर काय सांगायचं ना मराठी होतं पहा तुमचा सर परत 4 4 16 असतो तुमच्याकडे उत्तर आलं 0. हे सगळ्यांना कळतं. म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं, मी तुम्हाला तर म्हणतो बेसिक पासून सांगतोय त्यामुळे ही गोष्ट सांगण्याचं काम करतोय. पण एक समजून घ्या तुम्हाला ही गोष्ट पण कळणं गरजेचं होतं पहा. तुम्ही पण ऍडव्हान्स लेवल मध्ये येत गेले तुम्हाला कळत गेलं मुलांना थोडं तुमचा सर टफ देण्याचे गणित काम केले पहा. तुम्हाला कळलं की त्या सर तुमचा फॉर एक्झाम्पल आपण जर काही चेक केलं तर आपण एखादा एक्झाम्पल घेऊ पहा. फॉर एक्झाम्पल तुमचा सर बरोबर 1 2 1 डिवाइडेड बाय तुमचा सर पूर्ण काय 11 आहे पहा. आता ज्या मुलांचा सर मॅथचा सर चांगल्यापैकी क्लिअर आहे त्यांना कळते हा सर 11 चा स्क्वेअर आहे. मग तुम्ही इथं पण काय करताय पहा सरळ सरळ मध्ये पहा. तुम्ही नॉर्मल मध्ये असं एक चिन्ह किंवा तुम्ही आपण त्याला भाग करायचा सर स्टेप बोलण्याचं काम करतो पहा. तुम्ही ह्या सर पूर्ण आतमध्ये ठेवलं तुम्हाला कळीत आलं 1 2 1 पहा. ओके, आता तुमच्या सर बाहेर 11 आलं पहा. तुम्हाला कळलं 11 1 चा 11 तुमच्याकडे आन्सर इथं काय आलं फॉर एक्झाम्पल पहा तुम्ही 11 लिहायचं काम केलं तुमचा 1 वरती आला मायनस केलं तुमच्या उत्तर आलं 1. त्यानंतर ना पहा तुम्हाला कळलं एका एका स्टेपला तुम्ही हे पण पाहून असेल पहा असं तुम्हाला ॲरो दाखवलं जायचं आपण त्याला बाण बोलतो मराठीमधून पहा. तुम्हाला कळायचं 1 एका स्टेपला एकच खाली होतं तुमचा सर 1 खाली आला पहा. तुम्हाला कळलं 11 11 जा
किंवा तुमचं काय असं द्या, सॉरी 11 वन जा पा तुमचा किती आला 11 आला पा, मायनस केलं तुमच्याकडे रिमाइंडर आले 0 पा. ओके, ह्या साऱ्या काही गोष्टींच्या साऱ्या ट्रिक्स होत्या पूर्ण. फॉर एक्झाम्पल अजून तर काही सांगितलंच नाही, फक्त मला सांगायचं तुमचं नॉर्मल होतं का. काही मुलांना हे पण जमत नाही, मुलांना समजून घ्या, त्यामुळे हे सांगण्याचं काम केलं, कारण की सगळ्यांनाच हे माहिती जवळपास, पण जी मुलं लहान आहे त्या मुलांसाठी सांगण्याचं काम केलं पा. म्हणजे तुम्हाला इथं काय दाखवलं पा, एका स्टेपच्या वेळेस एकच खाली येतो पा. म्हणजे मराठी म्हणून जर काही सांगायचं झालं तर 11 1 11 तुमचा एक म्हणजे 11 हा यास आला पा, तुमच्याकडे बाकी उरली एक, तुम्ही एक देण्याचं काम केलं, एका स्टेपला एकच खाली येतो, त्यामुळे तुमचा सरळ वरचा सर एक डायरेक्ट खाली आला पा. तुम्हाला कळलं 11च्या सर पाड्यामध्ये 11 पण आहे पा, 11 1 तुम्ही 11 केलं, तुमच्याकडे आन्सर आलं 11 पा. म्हणजे वरचा असं तुमचा खरं तर काय असतं पा, कोशंट आपण त्याला भागाकार बोलतो, आणि खालचा असं तुमच्या रिमाइंडर मध्ये आपण त्याला बाकी बोलण्याचं काम करतो का. हे नॉर्मल सगळ्या मुलांना येतं. म्हणजे तुमचा आज मेन मोटिव्ह काय किंवा माझा असं हे बनवण्यासाठी एक व्हिडिओ बनवण्यासाठी एक मेन टार्गेट काय पा, म्हणून तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ट्रिकच्या सगळ्या काही गोष्टी माहिती नाही, ते मला समजून सांगण्यासाठी काम करायचे पा. त्यामुळे समजून घ्या, आता इथून पुढे ज्या ट्रिक सांग, कारण हे बेसिक होतं, आता ज्या ट्रिक सांगणार आहे त्या नीटनेटकं लक्ष देऊन ऐका, कारण की त्या महत्त्वाच्या असतात. ओके बा, त्यामुळे समजून घ्या. आता असं एक छोटस होतं पा, तुमचे डिजिट पण छोटे होते, नो प्रॉब्लेम पा. तुम्ही जसे असं पूर्ण पुढे पुढे स्टँडर्डने जाताय त्याप्रमाणे तुमचं सर वाढत जाते पा. फॉर एक्झाम्पल पा, तुम्हाला सर पूर्ण डिवाइड करतं, 2 डिजिट नंबर तुमच्या सर 1 डिजिटला करता किंवा 1 डिजिटने 2 डिजिटला करता पा. असे उलटे पालटे कसे बनवणारे प्रश्न असले पा. त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा राहील, त्यामुळे नीटनेटकं लक्ष देऊन पा पूर्ण पा. काही रूल्स आहे पूर्ण पा, खरं तर याला रूल्स नाही, आपण मराठीमधून पूर्ण तुम्ही ऐकून पण असं याला आपण कसोटी बोलण्याचं काम करतो पा. हे कसोटी तुम्ही ऑलरेडी शिकलेल्या असेल पा, आपण याला कसोटी बोलतो. आता एका कसोटीमध्ये नक्की काय असते पूर्ण समजून घ्या, की तुम्हाला एक गोष्ट चांगल्यापैकी कळते बा, की दोनाचा सर एक रूल आहे. काय माहिती म्हणून बा, की तुमच्या सर जी संख्या आहे किंवा असं जो डिजिट आहे त्याच्या सर युनिट प्लेसला तुमचा सर काय पाहिजे माहिती का, 0 पाहिजे, 2 पाहिजे, 4 पाहिजे, 6 पाहिजे, 8 पाहिजे, अशा सगळ्या संख्या पाहिजे तेव्हा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर काय सांगायचं तर इव्हन नंबर सगळ्यांना कळतो, तर आपण समसंख्या बोलण्याचं काम करतो. तुमची जर काही संख्या पूर्ण समसंख्या असेल पा, किती पण मोठी असू दे, फॉर एक्झाम्पल तुमच्यासाठी 10 डिजिट असू द्या पा, तुमच्याकडे जर काय पूर्ण शेवट जर काही तुमच्या युनिट प्लेसला एकक स्थानी जर काय ही संख्या असेल तर डोळं झाकून पण तुमचा सर डिवाइड कशा होणार आहे, 2 ने डिवाइड होणार आहे पा. कारण की म्हणून ह्या स्टेप महत्वाच्या नाही आता सध्या तरी पा, म्हणजे 8वी 9वी 10वी साठी पा किंवा तिथून पुढे पा, तुमची ही स्टेप महत्वाची आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर काय सांगितलं 4 इथे 2 खाली असतो पा, 2 1 जा 2, 2 2 जा 4, तुमच्याकडे आन्सर आलं 2 आपण काय आलं 1 आलं पा. पण तुम्हाला माहिती 1 ला काय किंमत नसते, आता सांगण्याचं काम करतो 1 ला खरं काय किंमत नसते, ही किंमत फक्त तुमच्या रेशो मध्ये असते पा. त्यामुळे त्यावेळेस तुम्हाला फक्त असं द्यावं लागतं 2:1, पण हे रेशो नाही, पण आपण आन्सर काढण्याचं काम करतोय. त्यामुळे समजून घ्या, ह्या तुमच्यासाठी 2/1 ला खाली काही किंमत नसते पा, तुमच्याकडे उत्तर किती आलं 2 आलं पा. आणि असं पण ध्यानात ठेवा पा, खाली काय नसतो म्हणजे पूर्ण कायम तुमचा सर एक असतो, तेच या सरी घटना आहे. त्यामुळे समजून घ्या, ही गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची राहील पा. ओके, आता पा हे तुम्हाला कळतंय, तुम्ही जर काही 2 ने जर काही डिवाइड करायचं म्हटलं पूर्ण, तुम्ही काय करताय सरळ सरळ निभा, म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे 2 ने तुमचा सरळ डोळे झाकून असं काय जाणार आहे डिवाइड किंवा भाग जाणार आहे पा. आता बरोबर 3 चा सर तुमच्या सर काय पा, 3 मध्ये तर खरं असतं पूर्ण पा, की तुम्ही काय करायचं संख्यांची प्लस करायची, संख्यांची प्लस नाही कळलं, डिजिटची तुम्ही प्लस करायची. आणि चुकून जर काही ते चुकून म्हणण्यापेक्षा जर काही तुमच्या टिनाच्या टेबलमध्ये जर काही असेल, म्हणजे जर काही पाड्यामध्ये जर काही असेल तर तुम्ही समजून घ्यायचं 100% आला 3 आणि बघा. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेण्याचं काम करू पा, 8 आणि 1 पा. आता तुम्ही चेक करायचा 8 + 1 तुमच्याकडे 9 झाला, म्हणजे 8 अधिक तुमच्याकडे 1 म्हणजे तुमच्याकडे 9 झाला पा. परंतु तोंडी तुम्हाला कळलं पाहिजे की तुमचा भाग 100% 3 जाणार आहे पा. तुम्ही एक काम करायचं, खाली डिवाइड बाय 3 लिहू पा आपल्या माहितीसाठी म्हणून पा. 3 1 3, ओके, 3 2 काय म्हणले तुम्ही 6 म्हणले पा. इथे किती तुमच्या सरे उरले 2 उरले पा. आपण त्याला बोलतो कॅरी बोलतो पा इंग्लिश मध्ये. तुम्हाला कळतंय तुमच्या सरे पण 3च्या पाड्यामध्ये 21 आहे पा, 3 7 21 पा. म्हणजे तुम्हाला कळलं तुमच्या आन्सर किती आला 27 आला पा. आपल्याला हे शिकायचं, आपल्याला ही गोष्ट महत्वाची, पण आपल्याला सोपी नाही पूर्ण पा, जवळपास सगळ्यात मोठी लेवलचं शिकायचं, त्यामुळे पूर्ण समजून ही गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची राहील पा. त्यानंतर पा की तुम्हाला कळलं असेल पा 3च्या सरी कसोटी काय, तुमच्या डिजिटचे काय करून सम म्हणजे प्लस करायचं. पण 5च्या सरी कसोटी सेम टू सेम पा, त्याला आपण रूल बनण्याचं काम करू शकतो. युनिट प्लेसला पण 5 आणि तुमचा सर काय पाहिजे 0 आणि 5 पाहिजे पा. म्हणजे काय झालं पा, की जर काही तुम्ही एक विचार करण्याचं काम केलं पा, कोणते पण एखादा नंबर घ्यायचा, आपण एक नंबर घेऊ पा, 2 घेऊ, 5 आणि 5 पा. ओके पा, जवळ लिहितो पा थोडं, 5 लिहिण्याचं काम केलं पा. तुम्हाला काय डिवाइडेड बाय तुमचा सर 5 पा. मी तुम्हाला काय सांगितलं की पूर्ण शेवट जर युनिट प्लेसला जर काही तुमचा 5 असेल तर 100% तुमचा 5 ने डिवाइड होणार आहे पा. तुम्ही काय करायचं 5 1 5, 5 5 25 आणि 5 1 5 पा. तुमच्याकडे आन्सर किती आलं 51, म्हणजे 51 आन्सर आला पा. म्हणजे जर काही इंग्लिश मधून सांगायचं झालं तर पा 5 1 चा 5, 5 तुमचा सर 5 5 चा 25 असतो पा. पूर्ण तुम्हाला कळलं पाहिजे 5च्या टेबलमध्ये 5 असतो, 5 1 चा 5 तुमच्याकडे आन्सर आला किती 51 आलं पा. हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्याप्रमाणे पण आपण एक एक्झाम्पल अजून एक घेऊ पा. हे पा आपण ह्याचं एक्झाम्पल घेण्याचं काम करू.
किंवा वेगळं कोणतं पण अजून वाटलं सर काय करू आपण ऍड करू का 2 करू त्याच्यानंतर आपण 0 करू का. आता तुम्हाला एक सांगण्याचं काम करायचं पहा. इथं भरपूर मुलं असं चुकण्याचं काम करतात कसं रे पहा. मुलांनो हे गणित तुम्हाला 5 ने डिवाइड करण्यावर एक गोष्ट कन्सेप्ट सांगण्याचं काम करतो पहा. कारण की मुलं इथं चुकतात हे पहा. काय करतात पहा तुम्हाला सांगण्याचं काम हे पहा. 5 1 जा 5 5 5 जा सर तुमचा 25 आला. क्लिअर आहे पहा. आता काय झालं तुमच्याकडे पण कॅरी तर काहीच नव्हतं पहा. तुम्ही हाय तर तुमचा सरळ 2 आहे पहा. मुलांनो समजून घ्या 2 हा सर तुमची छोटी असणारी संख्या आहे पहा. म्हणजे 5 पेक्षा पहा. त्यामुळे मुलांनो इथं असं तुमचा 0चा सरळ पूर्ण डिवाइड होण्याचं काम होतं किंवा भाग जातो का. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे जर काही बारकी संख्या जर काही वरती आली तर तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून आपण काय करतो 0चा सरळ तुमचा भाग देण्याचं काम करतो. नंतर पण आपण काय करतो कारण तुम्हाला एका टायमाला पण एक पहा. हे कसं झालं हे तुम्हाला सांगण्याचं काम करतो. हे तुम्ही शिकलेले का. आता काय करतो बा पुढल्या वेळेस आपण पहा तुमचं जर काय असं ट्रू जर काय बारीक असेल तर तुम्ही 0 देण्याचं काम करता. तुमचा आता झाला 20. ओके आणि 5च्या टेबल मध्ये मुलांना 20 असतोच पहा. म्हणजे तुम्हाला कळतं किती नंबर असतो 5 4 चा किती असतो मुलांना पहा 20 पहा. म्हणजे मराठी म्हणून जर काय सांगितलं पहा तुम्हाला कळतं 5 की 5 5 5 असं पूर्ण 25 आहे पहा. तुम्हाला कळलं 2 बारीक पडतो त्यामुळे आपण 0चा भाग देण्याचं काम करतो. नंतर मग म्हणजे सर दोन संख्या एकत्र होतात त्याला आपण बोलतो 20 म्हणजे 20 पहा. तुम्हाला कळलं 5 चौक किती असतो 20 असतो पहा. तुमचं उत्तर येतं पूर्ण 500 किती येतं 4 येतं पहा. आणि आधीच सांगतो तुमचं उत्तर चुकीचं आहे बरोबर हे पाहण्यासाठी पहा काय करायचं काय लक्षात ठेवायचं पहा. जे तुमचा क्वेश्चन आलाय ना क्वेश्चन मध्ये तुम्हाला कधी भाग करायचं तुमचं उत्तर आहे पूर्ण ज्यांनी तुम्ही त्याला भागलंय ना त्यांनी त्याला गुणायचं पहा. म्हणजे 5 झालं तुम्ही जर काही इथं 5 ने जर काही डिवाइड करताय याचा अर्थ पूर्ण 5 ने तुमच्या सराला गुणायचं. त्यानंतर तुमच्याकडे जे आन्सर आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे आन्सर आहे ते तुमचा आन्सर हे असेल तर ठीक आहे नाहीतर म्हणायचं आपलं गणित काय रॉंग आहे पहा. फॉर एक्झाम्पल आपण एक चेक करण्याचं काम करू पहा. हे पहा 5 0 4 पहा इंटू काय असेल तुमच्याकडे 5 पहा. म्हणजे तुम्हाला कळतंय 5 चौक किती असतो मुलांना पहा 20 तुमचा सर 2 हातचा आला पहा. म्हणजे त्याला आपण 2 कॅरी बोलतो पहा. 5 0 चा काय असतो बरोबर 0 असतो तुम्हाला कळतं 2 हाय असा काय तुमचा खाली आला पहा. तुम्हाला कळतंय 5 5 असं 25 आहे म्हणजे 5 5 किती असं 25 पहा. तुमच्याकडे आन्सर परत काय आलं तेच आलं पहा. म्हणजे तुम्हाला कळतंय इथं पहा तुमचा सर किती आहे 2520 पहा. म्हणजे 2520 पहा. ह्याचा अर्थ आपला आन्सर काय बरोबर आहे. जर काय चुकून आपण इथं 0 नाही तर आपलं उत्तर काय होतं चुकतं पहा. हे तुम्हाला कळलं पाहिजे. क्रॉस चेकिंग पण आपल्याला करायची कशी हे शिकले पहा तुम्ही. ओके पहा आता हे कसं झालं तुम्हाला आपल्या भाषेमध्ये सांगतो पहा. हे पहा आपल्याला कळतं चांगल्यापैकी पहा. आपण असं डिवाइड करण्याचं काम करतो पहा. खरं तर काय पहा 2 1 5 1 2 1 0 आहे पहा. तुम्हाला कळतं तुम्ही 5 ने असं डिवाइड करण्याचं काम करतो. आता एक मराठीमधून सांगतो म्हणजे कसं होतं मुलं तुम्हाला आधीच कळलं पाहिजे. आपल्याकडे दोन्ही पण प्रकारची मुलं असल्यामुळं दोन्ही पण तुम्हाला सांगावं लागतं इंग्लिश मधून पण आणि मराठीमधून थोडं समजून घ्या. म्हणजे दोन्ही पण प्रकारची मीडियमच्या असणारी मुलं पहा. हे पहा तुम्हाला कळते 5 5 काय असतं तुमच्याकडे 25 पहा. तुमच्याकडे आन्सर किती आला पूर्ण पहा. म्हणजे तुम्हाला कळलं 5 5 25 मायनस झालं. ओके आणि तुमचा सर पूर्ण 0 आला. म्हणून मी तुम्हाला एक स्टेप सांगितली होती मग तुम्हाला आठवतंय का मी तुम्हाला एक गोष्ट अजून सांगून टाकली होती की एका वेळेला पण एकाच संख्येला असं डिवाइड होतो. म्हणून तुम्हाला हे पण करून दाखवतो पहा. खरं तर गरज नसती पहिल्या वेळेला 2 घेतलं तरी चालतं पण ते कसं ते प्रूव्ह कसं करायचं ते सांगतो पहा किंवा कसं झालं पहा. हे पहा तुम्हाला असं वाटतं ना मुलांना मी जर काही तुम्हाला सांगितलंय की एका वेळेला तुमचं सर एकच डिजिट घ्यायचं पहा. मग काय करायचं पहिले 2 ला काय करायला पहा. मी तुम्हाला आधी सांगितलं 2 काय होतो 5 पेक्षा काय असतो बारीक असतो पहा. म्हणजे तुम्हाला कधी बारीक आहे पहा. म्हणजे तुम्हाला चांगल्यापैकी कळतंय पहा. आपण एक विचार करतो पहा मग आपण 0चा सर पूर्ण भाग देण्याचं काम करतो पहा. मग तुम्हाला कळतं हा जर काही 2 जर काही 0 ला जर काही हे केलं तर तुमच्या उत्तर इथं किती येतं 2च येतं पहा. आणि तुम्हाला माहिती 1 बाय 1 काय होतं खाली येत असतो पहा. म्हणजे तुम्हाला कळलं की तुमचा काय होईल सरळ सरळ म्हणजे आता 25 पहा 5 5 किती असते पूर्ण पहा 25 पहा. परंतु मुलांना समजून घ्या आपण तारखांमध्ये पण पहा किंवा डेट मध्ये लिहितो पहा असं लिहितो 0 1 किंवा काय असेल ते पहा 0 7 किंवा तुमचा सर 25 असेल किंवा 4 असेल पहा. आपण असं लिहिण्याचं काम करतो पहा. तुम्हाला कधी 0 काही किंमत असते का नाही. त्याप्रमाणे हे 0 पण काय असते बरोबर किंमत नसते पहा. त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट कळली पाहिजे की आपण सुरुवातीला 2 डिजिट ऍट अ टाइम जरी घेतले तरी पण आपल्याला चालतंय पहा. पण आपण एक समजून घेण्यासाठी म्हणून केलं पहा. तुमचा सर पूर्ण 5 आहे असा खाली आला पहा. तुम्हाला कळलं तुम्ही काय केलं 5 5 25 केलं. तुम्हाला कळलं तुमच्याकडे इथं 0 राहिले पहा. आता पुढल्या स्टेपला परत तेच पहा तुम्ही काय करता एका टाइममध्ये एकच खाली घेता. तुम्ही परत तेच केलं 2 ला खाली घेतलं. मग तुम्हाला कळलं चांगल्यापैकी पहा की तासरा पूर्ण 2 ला काय डिवाइड होतो का नाही. आपण काय करतो 0चा भाग देतो का कारण बारीक संख्या येते ना. हा ज्यावेळेस पूर्ण खाली येते त्यावेळेस आपण काय करतो पूर्ण पॉईंट देण्याचं काम करतो 0 घेण्याचं काम करतो. पण इथं आपण तसं काय प्रकार करत नाही पहा. आणि तुम्हाला कळलं तुमचा 0 पूर्ण आता काय होतं पहा पुढल्या स्टेपला तुमचा परत असताना 0चा भाग घ्या मग तुमचा 2 हा असा खाली राहतो. आणि त्याच्या पुढल्या स्टेपला तुमचा सर हा परत एरो करून आपण म्हणजे तुम्ही शिकलेलं आहे पहा एरो कसा करायचा पहा. तुमचा सर 0 आहे असा इथं पहा. तुम्हाला कळलं 5 चौक किती असणार आहे 20 तुमच्याकडे आन्सर काय आलं पूर्ण किंवा तुमच्याकडे रिमाइंडर काय आलं पूर्ण 0 आला पहा. आणि तुमच्याकडे आन्सर काय आलं गेला पहा. आता मला तुम्हाला आधीच सांगतो या 0ला खरं किंमत नसते हे तुम्हाला सांगितण्याचं पण काम केलं पहा. तुमच्याकडे आन्सर काय आलं हे चालू आणि इथं पण आन्सर काय आलं हे चालू पहा. आता ह्याच गणितामध्ये तुम्हाला परत एकदा हे करून दाखवतो कारण की बऱ्याच मुलांना हे जमतंय परंतु हे जमत नाही पहा. ओके आपल्या क्लासच्या पण मुलांचं सांगतो नवीन असं आहे पहा. त्यामुळे हे परत एकदा रिपीट सांगण्याचं काम करतो काय कसं होतं नीट चेक करा पहा. ओके
लक्ष द्या पहा नीट का. तुम्हाला कळतं मी आता तुम्हाला सांगण्याचं काम केलं की जर काही तुम्हाला प्रश्न असा येईल पहा 2520 ओके मग आपण ह्याला आपल्या मराठी भाषेमध्ये 520 पा म्हणजे 2520 आणि तुमचा सर इंग्लिश मधून काय असेल पा 2520 पा. ओके आता आपण डिवाइड कशाने करतोय 5 ने करतोय. तुम्हाला आता ऑलरेडी सांगतो आपण काय करायचं पा तुमचा सरपर्ण जे हे ओके ते तुम्ही इकडे लिहायचे पा तुमच्या सर आतमध्ये लिहायचे आणि हा सरपर्ण सेकंड तुम्ही खाली लिहायचे म्हणजे फॉर एक्झाम्पल बाहेर लिहायचे पा. इथे पण तेच करायचं पा जे फर्स्ट वन आहे ते कुठे लिहून घ्यायचं पा तुमचा सर वरती लिहायचं 20 पा ओके पा आणि तुमचा सरपर्ण सेकंड वाला कोणी पण 5 असा हाय असा खाली द्यायचा पा. तुम्हाला कळतंय आता आपण डिवाइड करायला चालू करतोय. आता ह्याचा आधार घेऊन हे करण्याचं काम करू पा म्हणजे तुम्हाला चांगल्यापैकी हे कळून जाईल मग तुम्ही क्लिअर झाले पा. ओके हा 5 1 5 असं हे तर तुम्हाला कळतंय का कारण की तुम्हाला एक तोंडी कळलं ना 0 असल्यामुळे पण 5 डिवाइड होणार आहे पा. हे पा हा रूल किंवा ही कसोटी पा तुम्हाला कळते 5 1 5 पा 5 5 काय झालं पण 25 झालं पा. तुम्हाला कळलं हा 2 बारीक पडला कॅरी तर काय येणारच नाही पा. हा 2 बारीक पडला आपण काय केलं 0 चा भाग दिला पा तुमचा झाला 20 ओके मग तुम्हाला कळलं 5च्या टेबल मध्ये तुमचा सर हाय पूर्ण 4 नंबरला काय 20 असतो पा मग तुम्हाला कळलं तुम्ही काय केलं 4 नंबरने हे केलं पा म्हणजे इंग्लिश मधून जर काय सांगितलं पा 5 1 चा 5 5 5 चा सर तुमचा सर पूर्ण 25 पा. तुम्हाला कळलं तुमचा सर 2 स्मॉल आहे 5 च्या सर सर कमी आहे पा त्यामुळे आपण काय केलं तुमचा सर 0 चा सर डिवाइड करण्याचं काम केलं पा म्हणजे तुम्हाला कळलं 20 झाला आणि तुम्हाला कळलं पूर्ण 5 च्या टेबल मध्ये 4 नंबरला सर काय 20 पा. ओके म्हणजे तुम्हाला का सांगण्याचं काम केलं कारण हे तुम्हाला कळलं पाहिजे पूर्ण ह्यावरून पा. मग तुम्ही स्वतः ठरवा नक्की तुमची ही स्टेप बेटर आहे ना ही स्टेप बेटर आहे. मला तर असं वाटतं की आमच्या क्लासमध्ये मुलं सगळे हेच करतात आहे त्यामुळे तुमच्यासाठी हेच महत्वाचं आहे. शक्यतो 8वी 9वी 10वीसाठी हेच माहिती तिथून पुढे सगळीकडे हेच महत्वाचं. 7वीची मुलं पण हेच करतात आहे आमच्या इकडली पा त्यामुळे समजून घ्या सगळ्याच मुलांसाठी सांगा युट्यूबवरती प्रत्येक मुलांसाठी सांगणे पा की तुम्ही असं करा. आणि एक महत्वाची गोष्ट मुलांना आपण मागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये असं म्हटलो नाही लाईक करा शेअर करा किंवा सबस्क्राईब करा पण जर काय जमलं तर मुलांना नक्की करा कारण की आपल्या क्लासच्या मुलांनी केलंय भरपूर पा पण काही मुलांनी क्लासच्या अजून देखील केलेलं नाही पा. त्याचप्रमाणे पण असं जी बाहेरच्या सरी मुळे पा त्यांच्यासाठी पण आपण हे करण्याचं काम करतोय. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल पहिलं तर असं ठरवलं होतं की आपण आपल्या क्लाससाठी स्पेशली बनवायचं का मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण पाहिजे ते बोललो बा पण हे लेक्चर नंबर असं तुमचा 2 आहे मुलांना समजून घ्या. आता तुम्हाला सांगतो आपण सगळ्यांसाठीच बनवायचं काम करतोय म्हणजे हा व्हिडिओ प्रत्येकासाठी महत्वाचा आहे. ज्या ज्या मुलांना सर महत्वाचा आहे त्या मुलांसाठी हा व्हिडिओ आपण हिंदीमधून सुद्धा काढू शकतो का नो प्रॉब्लेम पा. पण प्रॉब्लेम असा होईल कारण की महाराष्ट्रामध्ये राहणारे मुलं पूर्ण हिंदी मधले पण आहे पण प्रॉब्लेम असा होतोय आपल्याकडे मराठीमध्ये असणाऱ्या मुलांना काही गोष्टींना हिंदीला प्रॉब्लेम कारण की आपण बेसिक पासून शिकवण्याचं काम करतोय विचार करू भविष्यामध्ये आणि हिंदीमधून पण काढण्याचा प्रयत्न करू का पण हे तुम्हाला कळलं पाहिजे हे महत्वाचं आहे. ओके बा आता ऐका हे झालं तुमचं नॉर्मल. आता तुम्हाला काही गोष्टी अजून सांगण्याचं काम करतो का. ओके आता ह्या कसोट्यांचा किंवा ह्या रूलचा उपयोग करून आपल्याला मोठ्याने सोल्युशन कसे सॉल्व्ह करतात रे पा न असले पा प्रकारच्या सर स्टेप करता पा. एक सरळ सोपं एक उदाहरण सांगण्याचं काम करतो मुलांना हे पा तुम्हाला कळतं इथं असणार आता एक काम करू बा 2a बा 22 आपण घेण्याचं काम केलं बा. त्यानंतर तुम्हाला कळतंय बा किंवा आपण एक वेगळं एखादं उदाहरण घेऊ चला म्हणजे कसं एक स्मॉल वाला घेऊ परत नंतर मोठं घेऊ इथे 2 ठेवा 5 2 1 असं 5 आणि परत काय असतं तुमच्याकडे 4 पा. एक एक्झाम्पल आहे बा आपण ह्याला सर्व डिवाइड करण्याचं काम करू बा 2 नी. ओके हे पा आता सांगितल्याप्रमाणे तसंच त्याने आपण कलरफुल पेनचा वापर करू शकतो बा 3 प्रकारचे आपल्याकडे सर पेन बा हे बा बे घे ओके बा. त्यानंतर बा तुम्हाला कळतं आता ऐका दोनाच्या टेबलमध्ये किंवा दोनाच्या पाड्यामध्ये तुमचा 5 आहे का नाही बाबा 4 किती नंबरला आहे तुम्हाला कळलं बेदुने किती असतो 4 पा म्हणजे तुमचा एक आला काय आला पण बाबा हातचा इंग्लिश वाले मुलं थांबा तुम्हाला इंग्लिश मधून पण सांगतो ओके बा ऐका तुम्हाला कळलं बेदुने तुमचा काय असं मुलांना पाचा हे जरा जास्त प्रॉब्लेम करत येते कारण याला फडकेनेच पुसावं लागतं. हे वाचा 2 आहे वेगळं एक्झाम्पल घेऊ का 1 5 किंवा सर तुमचा 2 परत पा तुमचा सर 5 तुमचा सर पूर्ण 3 परत तुमचा सर 8 चालतंय पा. आता एक्झाम्पल जरी घेतला असेल कसोटी तुम्हाला रूल काय सांगतो की शेवट तुमच्या सर युनिट प्लेसला कोण आहे मुलांना पा तुमचा सर 8 आहे किंवा 8 आहे पा म्हणजे तुम्हाला दिसतंय का 8 ओके व्हाईट बोर्ड आहे त्यामुळे थोडा घसरतो पा. आता पा आपण ह्याला डिवाइड करू कशाने 2 ने पा तुम्हाला कळलं बे के बे पा आता बा बे के बे असं करायला लागतं पूर्ण पा हे बा बे के बे पा मी तुम्हाला आताच सांगितलं पूर्ण हा सर 2 होता मगाशी 5 होता पा चुकून ते आता पुसलं गेलं पागणी तुम्हाला कळलं बे के काय आला बे झाला पा पूर्ण. आता हा 1 आहे पा दोनापेक्षा बारीक आहे ना तुम्हाला हे तर कळलं ना आपण काय करतो 0 चा भाग देतो पा. आता पुढल्या स्टेपला आपण काय करतो ते पण समजून घ्यायचं पा हे पा काय करायचं हा तुमचा सर पण 2 आणि 5 ला भाग लावायचा पा पण त्या अगोदर एक चेक करा पा तुमचा सर 1 उरलाय पा ओके मग तुमचा काय झाला 15 झाला पा ओके पा तुम्हाला कळलं 15 तर नाही पडलं पण 14 आहे पा म्हणजे 14 तर आहेच ना पा मग तुम्हाला कळलं बेस आधी किती असतो पूर्ण पा 14 पा ओके तुम्हाला कळलं पाहिजे बेस आधी किती झाला 14 पा.
एक हात आला पा, तुम्हाला कळलं पूर्ण हा एक आणि तुमचा सर 2 किती झाला 12 झाला पा. आता तुमच्या सर पूर्ण दोनाच्या पाड्यामध्ये 12 आहे पा. किती नंबरला आहे 6 नंबरला. तुम्ही इथं 6 नंबरने गुणण्याचं काम केलं पा. म्हणजे तुम्हाला सॉरी बागण्याचं काम केलं पा. तुम्हाला कळलं बेस किती असतो 12 पा. परत कोणाकडे 5 करणार 5 तर तुमचा सर पूर्ण 2 पेक्षा मोठा आहे, परंतु कोणाकडे 4 म्हणजे 4 आणि लावू शकतो पा. आपण काय असं डायरेक्ट 6 नाही करू शकतो. तुम्हाला हे तर एक नॉलेज आहे. आपण काय करतो टेबलमध्ये सगळ्यात जास्त की जी संख्या दिली त्याच्यापेक्षा कमी किंवा ती संख्या पाहण्याचं काम करतो पा. तुम्हाला कळते दोनाच्या टेबलमध्ये 4 आहे पूर्ण पा. बे के बे बे दुने काय असणार तुमच्याकडे असणार पा. एकच मिनिट. बे दुने तुमच्याकडे असणार पा 4 पा. तुमच्याकडे किती उरले एक असणार तुमचा कॅरी झाला. तुम्हाला कळत आहे बेस किती असणार आहे 12 असणार आहे. एक तुमच्याकडे असणार परत उरला पा. म्हणजे तुम्हाला कळत एक एक उरत चालला पा. आता तुमचा 92 किती असणार आहे पूर्ण पा 18 असणार आहे पा. इंग्लिश वाल्या मुलांसाठी सांगण्याचं काम करतो पा. हे लक्ष द्या पा. 2 1 असणार पण 2 आहे 1 स्मॉल आहे 0 असणार तुम्ही डिवाइड करण्याचं काम केलं पा. तुमच्या झाला 15. तुमच्या पूर्ण 2 च्या टेबलमध्ये पूर्ण 7 नंबरला असणार तुमच्याकडे 14 आहे. ओके 15 नाही पण 14 आहे पा. मग तुम्ही काय केलं 2 तुमचा सर 7 चा किती झाला 14 झाला. तुमच्याकडे 1 कॅरी हा झाला 12. ओके पा. आपण त्याला म्हणतो मराठी म्हणून 12. तुम्हाला कळलं 2 6 चा काय असेल तुमचा 12 असणार आहे पा. तुम्हाला कळलं का पुढे असणार तुमचा 5 पा. 2 2 असणार तुमच्याकडे 4. तुमच्याकडे 1 कॅरी आला तुमच्याकडे झाला 13. ओके 12 आहे तुमच्या परत टेबलमध्ये पा. तुम्हाला कळलं 2 6 चा किती असणार 13 पा. तुमच्याकडे 1 असणार कॅरी आला पुढे आला पा. तुम्हाला कळलं तुमच्या टेबलमध्ये पूर्ण 18 आहे 9 नंबरला पा. 2 9 चा काय असणार 18. उत्तर चूक आहे बरोबर आहे. आन्सर तुमचं चूक आहे बरोबर चेक करण्यासाठी तुम्हाला सांगितलं पा. एक काम करा ह्याला आपण डिवायझर बोलतो, ह्याला आपण डिव्हिडंड बोलतो आणि ह्याला आपण कोशंट बोलतो पा. मराठीमध्ये समजून घ्या. आपण यांनी भागले मग आपण काय करायचं पा यांनी याला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. कोणी हे पा 2 नी कुणाला मल्टिप्लाय करायचं आलेल्या उत्तराला पा. आणि जर काही तुमचा आन्सर जर काही याला अर्थ आपलं काय बरोबर आहे क्रॉस चेक आपण एक शेवट करून पाहू परत एकदा. हे पा आपण काय करू 1 0 7 6 2 6 9 पा. ओके आणि ह्याला किती 2 ने असं मल्टिप्लाय करू पा. मराठीवाल्यांसाठी सांगतो किंवा सगळ्यांसाठी पा. तुम्हाला कळतं का सगळ्या 9 दुने किती असतो मुलांनो 18 असतो. एक तुमचा सर हात झाला. 6 दुने 12 ने किती झाला पूर्ण 13 झाला पा. आपण एक हात चालण्याचं काम करतो. 2 दुने 4 ने किती झाला पूर्ण पा 5 झाला पूर्ण पा. आता ऐका 6 दुने किती असणार किंवा 6 दुने किती असणार पूर्ण पा 12. तुम्ही परत एक काम केलं पा तुमचा सर एक परत हातचा गेला पा. तुम्हाला कळतंय 7 दुने किती असणार 14 ने किती झाले पूर्ण पा 15. एक तुमचा हातचा आला पा. तुम्हाला कळतंय एक तुमचा सर हा असा खाली आला कारण 0 पा. तुमचा बे किती आला पूर्ण पा बे आला पा. तुमचा आन्सर हे आणि तुमचा सर आन्सर हे किंवा तुमचा सर डिव्हिडंड किंवा असं तुमचा जो प्रकार होता पाहिजे तुमचं जे उत्तर आणण्यासाठी पा तुमचं मॅच करत वगैरे चेक करा पाहिजे पा. 2 आहे 1 आहे 5 आहे 2 आहे पा 5 आहे 3 आहे 8 याचा अर्थ आपला आन्सर काय बरोबर आहे. क्रॉस चेकिंग आपण करू शकतो पा. म्हणजे तुम्हाला हे झालं तुमच्या 2 साठी सांगायचं काम झालं पा. आता आपण एक विचार करू तुमच्या सरेपर्यंत स्मॉल संख्येसाठी किंवा छोट्या संख्येसाठी पा. आपण एक विचार करू 3 चा विचार करू पा. कोणतरी एक संख्या घेऊचा आपण एक काम करू 2 1 3 6. ओके आपल्याला फक्त एक प्लस झाले पाहिजे. तुम्हाला ते कळलं पाहिजे की काय कसं असणार आहे. आणि आपण परत काय करू 9 डिवाइडेड बाय तुमचा किती असणार आहे की 3 पा. ओके आता लक्ष द्या आपण अंदाजे घेतला. आपण काय करायचं 3चा तुमचा सरळ रूल किंवा तुमच्या सर कसोटी लावण्यासाठी पा चेक करायचं बेरीज करायची पा. तुम्हाला कळतंय 2 + 1 3 3 3 झालं तुमच्याकडे किती झालं 6 6 आणि 6 तुमच्याकडे किती झाला पूर्ण 12 12 + 9 तुमच्याकडे झालं 21 पा. म्हणजे आपण जर काही विचार केला सगळ्यांची बेरीज किती ते पूर्ण संख्यांच्या 21 येते पा. अजून सर 21 म्हणजेच 21 तुमच्या सर 3च्या टेबलमध्ये किंवा पाड्यामध्ये आहे पा. तुम्हाला डायरेक्ट डोळं झाकून बाग लावायचा 3 1 3 3 7 21 पा. तुम्हाला कळते परत पा 3 1 3 3 2 6 आणि 3 3 किती असणार आहे 9. तुमचं हे काय उत्तर आहे. क्रॉस चेकिंग करायचं असेल परत याला मल्टिप्लाय करा तुमच्या सर 3 सॉरी 3 ने मल्टिप्लाय करा आणि तुमचं उत्तर येऊन जाईल पा. हे तर तुमचा विश्वास असं नसता हे तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून. आता 5 चं पण तुम्हाला मगाशी सांगण्याचं काम केलं. कोणती पण संख्या का जर काही तुमचा युनिट प्लेसला जर काही 5 असेल तर तुमचं डिवाइड होतं पा. आता हे का सांगण्याचं काम केलं मोठं मोठं असं तुमच्या डिव्हिजनचं असं काम काय होते पा. ओके आता ते मेन सांगायचंय लक्ष नीट का पुढे. आता इथून पुढे तुम्हाला असं काही गोष्टींच्या असं ट्रिक सांगण्याचं काम करतोय पा. ओके मी तुम्हाला करू फर्स्ट लेक्चर म्हणजे पहिल्या लेक्चर पासून एक गोष्ट सांगत आलो का कोणती की मुलांना फर्स्ट लेक्चर मध्ये पण सांगितलं तुमच्या टेबल पूर्ण फक्त 2 पासून तर तुमच्या सर कितीपर्यंत पाहिजे 10 पर्यंत पा. म्हणजे टेबल पाठ पा. म्हणजे बे पासून आपण एक मराठी म्हणजे गावठी भाषेमधून बोलतो बा खरं तर बे पासून तर पूर्ण 10 पर्यंत तुमच्या सर पाडे पाठांतर पाहिजे तेव्हा तुमचा सर पूर्ण गणित चांगल्यापैकी क्लिअर होण्याचं काम होते बा. हे कसा प्रकार एक समजून घ्या पा. एक ओव्हरव्ह्यू दाखवण्याचं काम करतो बा. हे पा मुलांना आपल्याकडे ट्रिक आहे अशी किंवा ट्रिक आहे बा भरपूर जणांना कळतं काही ना कळत पण नाही पटकन त्यासाठी पण वेगवेगळ्या पेनचा सर उपयोग करण्याचं काम करतो पण समजून घ्या पा. हे पा तुम्ही पाहू जवळपास तुमच्या 11 पासून तुमचे 10 पा तुमचे 2 पासून तर 10 पर्यंत म्हणजे 2 पासून तर तुमच्या 10 पर्यंत सर पूर्ण तुमच्या टेबल पाठांतर व्हायचे बा. ओके आता पण आपण ह्याच्यावरून जवळपास पूर्ण 11 पासून तर जवळपास पूर्ण 99 पर्यंत पण आपण टेबल बनवू शकतो बा.
ओके, मग तुम्ही एक सरळ मध्ये एक विचार करण्याचं काम करा मुलांनो. आपण एवढे टेबल तुम्हीच मोजा करून नाही किती टेबल बांधता तेव्हा. म्हणजे जवळपास 11 झालं, 12 झालं, 13, 14, 15 अशा पण 21 झालं, 22 झालं, समजा 51 पण झालं, तुमचं 61 पण झालं. म्हणजे वेगवेगळं. पण हे मराठीमधून सांगण्याचं काम केलं, इंग्लिश वाल्यांना पण कळतं तेव्हा. आपण एवढे टेबल बनवू शकतो. त्यासाठी ट्रिक सांगण्याचं काम करतो, कारण की डिव्हिजन हे तुमच्या टेबलवरती चालतं बा. आता बघा कधीतरी तुमचा सर प्रॉब्लेम असा येतो की मुलांना तुम्हाला काय होतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला ट्रिक सांगण्याचं काम केलं का. ओके, आपण एक नॉर्मल एक विचार करण्याचं काम करू. एक एक्झाम्पल घेऊ का. तुम्हाला कळते आपण इथे घेऊ 2 4 8 9 1 पहा. ओके बा. आणि डिवायडेड बाय तुमचा घेऊ आपण पहा. इथे सरळ सरळ मध्ये पहा आपण एक काम करू 13 3 येण्याचं काम करू पहा. ओके, किंवा एखादं वेगळं एखादं एक्झाम्पल घेऊ पहा. आपण काय करू इथं तुमचा सरळ 2 घेऊ आणि सर तुमचा इथं पण काय करू 32 घेऊ पहा. मग एखादं एक्झाम्पल घेऊ, तुम्हाला कळलं पाहिजे पहा चांगल्यापैकी. आता हे मनाचा असं एक्झाम्पल आहे म्हणून सगळे, त्यामुळं 5 जा 5 चांगल्यापैकी. आता तुम्हाला मी सांगितलं होतं की आपण हे डिवाइड करू शकतो का. आता हे तुम्हाला किंमत कळना म्हणून पहा ह्या रूलची पहा. चेक करा तुमचा सर 2चा सर पण रूल किंवा तुमच्या सर कसोटी लागू होईल पहा. हे पहा ह्याचा रूल काय 2 4 6 8 पाहिजे पहा. आपण शेवट 2 आहे, खाली पण काय 2, पण एका ठिकाणी नको, दोन्ही ठिकाणी तोच लागला पाहिजे तरच जातं पहा. याला आपण रेड्यूस फॉर्म म्हणतो, याला आपण कमी करतो. ओके, त्यामुळे महत्वाचे पहा. तुम्हाला कळलं इथं 2 आणि 5 जातो का, जातो का. म्हणजे तुम्हाला कशावरून कळलं की पण युनिट प्लेसला घेतलं 2 आहे, इथं काय तुमचा सर पण 2 आहे. इथं जरी 0 असेल तरी पण तुमचं काम होऊ शकतं पहा. म्हणजे आपण एक काम करू चला, आपण 0 पण घेऊ शकतो ना पहा. आपण 0 घेण्याचं काम करू पहा. आता एक सरळमध्ये सांगण्याचं काम करतो आपण. एक वेगळं घेतलं पहा, म्हणजे तुम्हाला कळून जाईल पहा चांगल्यापैकी. म्हणजे तुम्हाला फक्त असंच नको वाटायला की फक्त वरतीच गेला पाहिजे पहा, खाली पण वर पण त्यांची सासऱ्या त्याच संख्येने डिवाइड झालं पाहिजे पहा. म्हणजे तुमच्या सरी पण तुमच्या सरी तुमचा सर कसोटी किंवा रूल तुमचा सरळ लागू होतोय पहा. मग काय करायचं पहा, तुम्हाला कळतंय पहा. बे बे पहा तुमच्याकडे 1 कॅरी एक हातचा पहा. तुम्हाला कळतंय बे पंचे किती पडलो पहा 10 पहा. परत तुम्ही केलं, तुम्हाला आता एक गोष्ट चांगल्यापैकी कळते पहा. आता तुम्ही काय करता सरळ सरळ मध्ये पहा बे बे 2 4 हे काय लागले पहा चांगल्यापैकी. बे चौक किती झाला पडलो 8 झाला पहा. आणि बे चौक परत किती 8, एक तुमचा सर हात झाला पहा. तुम्हाला कळतंय बे सब किती असं पडलो पहा 12. म्हणजे तुम्हाला कळलं तुमच्याकडे इथं पुढे काय आलं पहा एक 12 4 4 6 पहा. ओके, 2 नीट कधी सजेशन पहा तुम्हाला. आणि आपण तुमच्याकडे किती आला 15 किंवा 15 आला पहा. आता मी तुम्हाला एक विश्वासाने सांगितलं होतं भरपूर मुलांचा टेबल पाठ असतो, कारण की असणं गरजेचं आहे पहा. जर काय नसेल तरी पण तुम्ही करू शकता. समजा असं मला एखाद्या व्यक्तीचं पूर्ण नाव सांगितलं टेबल पाठ नाही, पहिले चेक करा हे पहा. आता इथं तुमचा सर 2 का नाही होऊ शकत डिवाइड पहा. 6 आहे वरती होते पण खाली होत नाही पहा. तुम्हाला कधी 5 आहे, 5 तुमचा ऑड नंबर आहे, तुम्हाला कधी विषम संख्या आहे त्यामुळे होणार नाही पहा. मग तुम्ही काय करायचं तुमच्या सरी करून 3च्या सरी करून काय करायचं कसोटी चालू करायची पहा. तुम्हाला कळतंय आपण एक कॅल्क्युलेशन करून बघू पहा. हे पहा तुम्हाला कळतंय. आणि कॅल्क्युलेशन कसं करायचं पहा, अजून एक ट्रिक सांगण्याचं काम करतो. डायरेक्ट कसं करायचं हे पहा. काय करायचं 1 त्याच्या सरी पण अँगल मोजायचं पहा. 1 2 3 4 5 6 7 पहा. 8 9 10 11. ओके पहा 11 पहा. ओके 11 झालं. 12 13 14 15 16 17 पहा. म्हणजे 17 पहा. म्हणजे तुम्हाला जमतं का ते मराठी म्हणून सांगतो हे पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 पहा. 17ला सर पूर्ण म्हणजे तुमचं सर 17ला सर 3 होऊ शकत डिवाइड, आणि टेबल मध्ये नाही पहा त्यामुळे होऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या सर 3ची पण कसोटी लागू होत नाही. 5चा विचार करायचा. 5ने आपण जर काही चेक केलं जाते का नाही जात. का बरं हे पहा खाली जातोय 5 3 जा म्हणजे 5 3 15 जातोय, पण वर जातो का नाही जात पहा. त्यामुळे थांबायचं आणि पूर्ण एक समजून घ्या. आता मेन तुम्हाला सांगण्याचं काम करतो पहा. आता इथं मुलांची खरी असरी गफलत किंवा प्रॉब्लेम होण्याचं काम होतं पहा. काय करायचं पहा हे पहा. तुम्ही पूर्ण असे काय करायचे 2 सारे तुमच्या सारे पूर्ण कॉलम काढण्याचं काम करायचं. 2 कॉलम किंवा तुमच्या सारे 2 रेषा मारल्या तरी पण चालते. आता पुढे काय करायचं पहा तुमचा सर पूर्ण 1 काय करायचं इकडे जायचं आणि 5 पुढे तुमचा सर तिकडे. ओके पहा म्हणजे तुमचा 1 अलीकडे आणि 5 पुढे पूर्ण पलीकडे पहा. काय काय होतं हे शाई जरा जास्त झाल्यामुळे हा प्रॉब्लेम होतो पहा. आता पुढे काय करायचं पहा तुम्ही पूर्ण चेक करत चालायचं. आता टेबल कसा बनवायचा पहा, कारण की हा टेबल पण सोपा आहे, कारण की मुलांना पण कळलं पाहिजे ना खरं खरं आन्सर येते का नाही. कारण मुलांचा पाठ असतो बा, सगळ्यांचाच पाठ असतो जवळपास पहा. त्यामुळे समजून एकापासून आपण मोठाले किती पण म्हणू शकतो पहा. ओके आता चेक काय करायचं काय करायचं आपण एक काम करायचं बघा. इथं तुम्हाला सर 1 आहे, आपण 2 टेबल बनवू, अजून एखादा बनवू म्हणजे तुम्हाला अजून चांगलं इकडं पहा. तुम्हाला इथे 1 आहे आणि 5 आहे पहा. तुम्ही काय करायचं आपले पाळे मराठी मधून सांगतो मुलांना पहिलं, नंतर इंग्लिश मधून. तुम्हाला कळते 5 1 5 5 2 किती झाले पूर्ण 10. काय करायचं तुमचं युनिट प्लेसचं इकडे जायचं आणि 10 प्लेस वाला कुठे जायचं इकडे जायचं पहा. म्हणजे काय केलं कळलं हे पहा 5 1 5 5 2 10 1 इकडं 0 पुढे तिकडे पहा. 5 1 5 5 2 10 5 3 किती झाले 15 5 चौक 20 5 5 25 5 6 30 5 7 तुमचा सर पूर्ण किती असले 35 5 8 40 5 90 45 आणि 5 10 किती पूर्ण पहा 50. ओके हे तुम्हाला कळलं पाहिजे पहा. आता
तुम्ही विचार हे करणार, हा झाला 5चा टेबल. अरे एकाचा टेबल म्हणजे काय, पूर्ण 1चा टेबल म्हणजे काय किंवा पाडा म्हणजे काय, 1 2 3 4. आता काय करायचं बाबा समजून घ्या, तुम्हाला कळेल पहा चांगल्यापैकी. आता पुढल्या स्टेपला काय करायचं, आपण सरळ सरळ मध्ये पहा की असं आपण हा 1 आहे पहा. काय करायचं, हा 1 आहे, मग पूर्ण इथं काय असेल तुमचा 2 असेल पहा. पण पूर्ण इथं 2 लिहिणे अगोदर एक चेक करा, बाहेर कोण आहे का, आहे पहा. मग तुम्ही ह्याच्यामध्ये कोण ऍड करत चालत, मग ह्या कॅरी आहे, मग तुमचा हातचा ऍड करायचा पहा. तुम्हाला 1 आहे 2 2 1 किती झाला 3 पहा. पहा 1 म्हणजे एकच मिनिट, वेगळा पेनचा उपयोग नको, तेच ठेवा ब्लॅक वर. हे पहा म्हणजे तुम्हाला कळतंय चांगल्यापैकी पहा. इथं 1 आहे 2 आहे पहा, 2 अधिक 1 किती झाला तुमच्याकडे 3 झाला पहा. 1 2 आता 3 पहा, 3 आणि 1 किती झाला तुमच्याकडे 4 पहा. कळत असेल पहा तुम्हाला. ओके पहा. आता पहा 1 2 3 आणि काय पूर्ण 4 पहा. 4 प्लस 2 तुमच्याकडे किती झाला पूर्ण 6 पहा. तुम्हाला कळते पहा. पुढे तुमच्याकडे काय असेल पहा, पूर्ण सरळ सरळ पहा 1 2 3 4 आणि काय पूर्ण 5 आहे पहा. 5 अधिक 2 पूर्ण तुमच्याकडे किती झाला 7 झाला पहा. तुम्ही जर काय चेक केलं पहा, हा टेबल आहे तुमचा सर्व. मग तुम्हाला पुढे अजून एक चांगल्यापैकी कळतं पहा, तुमचा सर्व 6 नंबर पहा. 1 2 3 4 5 आणि तुम्ही काय 6 आणि तुमच्याकडे 3 किती झाला पूर्ण 9 पहा. तुम्हाला कळते पूर्ण इथे किती असेल 7 पहा. 7 अधिक 3 तुमच्याकडे किती झाला 10 पहा. तुम्हाला कळते 8 8 अधिक तुमच्याकडे असला पूर्ण 4 म्हणजे कळत आहे ना. 8 अधिक 4 तुमच्याकडे किती असेल म्हणून सांगताय, कळतं ना सगळ्यांना. काय त्यामुळे समजून घ्या पहा. 8 अधिक 4 तुमच्याकडे असेल पूर्ण जवळपास पहा 12 पहा. म्हणजे तुम्हाला कळलं 9 अधिक तुमच्याकडे 4 किती असेल म्हणून पहा. 9 अधिक 4 तुमच्याकडे असेल पूर्ण 13 पहा. त्यानंतर ना पहा तुमचा पूर्ण शेवट असेल 10 10 अधिक 5 तुमच्याकडे किती असेल पूर्ण पहा 15 पहा. ओके. तुम्ही जर काय विचार केला तर जर काय पूर्ण ह्याला इग्नोर करा सध्या तरी, तुमचा सर्व हा काय असणार आहे टेबल असणार आहे पहा. जर का आपण हे जर काय रब करण्याचं काम केलं पहा, तुम्हाला हा टेबलच दिसण्याचं काम होईल पहा. ओके. म्हणजे तुमचा हा एवढा असणार काय पूर्ण पहा टेबल आहे पहा. आता हे तर तुम्हाला जमतं. आता तर पूर्ण आपण आन्सर काढू शकतो. आता कसं काढायचं पहा. ओके. आता आपण वाटलं सर साईडला लिहून घेण्याचं काम करू पहा. किती 2 आहे 4 आहे 4 आहे 6 आहे, आपण किती तुमचा सर्व पूर्ण 15 आहे. आता काय करायचं पहा, काय करायचं चेक करायचं हे पहा. आता इंग्लिश मध्ये तुम्हाला पण कळलंच ना. ओके. तुम्ही समजून घेऊ शकता. ओके. आता काय करायचं 15 1 15 15च्या पूर्ण पाड्यामध्ये किंवा टेबलमध्ये तुमचा सर्व पूर्ण 12 नाही 1 पण नाही पहा. हे निकडले झिरो काही किंमत असेल त्यामुळे तुम्ही किती पण संख्या येऊ शकता. मग तुम्हाला कळलं 1 तर नाही होऊ शकत पहा. मग 2 घेऊन पूर्ण 12 पण होऊ शकत नाही. तुम्हाला कळलं 124 आहे पहा. मग पूर्ण 15 तुमच्या 124 ला जाऊ शकतो का चेक करायचं. 124 मोठा पूर्ण पहा. तुम्हाला कळलं इथं 0 आहे. ओके पहा. म्हणजे तुम्हाला कळलं 124 नाही पूर्ण पण 120 आहे, डायरेक्ट 135 आहे पहा. कमी लागतो ना. मग आपण काय करायचं, एका बाजूला इकडे एक लाईन करायची पहा, आपण इकडे मायनस करत चालायचं. काय करायचं पहा, हे पहा 15च्या टेबलमध्ये किंवा पाड्यामध्ये पहा तुमचा सर्व 120 मध्ये पूर्ण 120 किती नंबरला आहे तुम्हाला कळलं 8 नंबरला आहे. मग इथं काय झालं तुमचा 8 जागेला पहा. ओके पहा. म्हणजे तुम्हाला कळलं की पहा तुम्ही काय केलं 124 मधून किती घाला होत्या म्हणून समजून घ्या पहा. तुमचा सर्व पूर्ण 120 पहा. तोंडी उत्तर आहे पूर्ण उत्तर किती येते पूर्ण पहा. खाली किती राहते 4 राहते पहा. तुम्हाला कळलं. आता तुम्ही इथपर्यंत आले पहा. म्हणजे तुमचं एवढं काम झालंय पहा. तुम्ही आता पुढल्या स्टेपला काय करता 4 ला पुढे घेता इथे घेता आपण 4 इथे लिहिण्याचं काम करू पहा. पण 15च्या टेबलमध्ये 4 आहे का नाही, सॉरी 44 आहे का नाही पहा. मग तुम्हाला कळलं 45 एकनी कमी पडतोय. मग असं नाही करायचं एकनी कमी पडतोय काय होतं मग आपण ते नाही त्याच्यापेक्षा कमी लागतो किंवा तो लागतो पहा. मग कमी कोण त्याच्यापेक्षा 30 आहे पहा. किती आला तुमचा 15 दुने किती असतं पूर्ण पहा 30 पहा. मग तुम्हाला इथे काय भेटला 30 भेटला पहा. ओके पहा. मग तुम्ही जर काय मायनस केलं तुम्हाला इथे उरले 4 आणि 14 आले पहा. आता पुढल्या स्टेपला काय करायचं पहा. तुम्हाला कळलं आता एवढी तुमची स्टेप झाली पहा. आता तुमचा काय राहिलाय फक्त पहा 7. तुम्ही 6 इथे देऊन टाकायचा. 146 आहे का इथं तुमच्या असं टेबल मध्ये चेक करा. चला आपण एक विचार करू. डायरेक्ट 150 करून आपण त्याला म्हणतो 150 किंवा असं तुमचं 150 पहा तुमचा आपण 135 आहे पहा. ओके. मग तुम्हाला 9 नंबरचाच घ्यावा लागेल कारण हा मोठा होतो ना. म्हणजे तुम्हाला कळलं तुमचा 9 चा किती असणार पूर्ण पहा तुमचा सर पूर्ण 135 पहा. तुम्ही मायनस करण्याचं काम केलं तुम्हाला चांगल्यापैकी कळतं पूर्ण पहा की तुम्ही करा 6 मधून 5 तुमच्याकडे राहिलं 1 1 आणि तुमच्याकडे काय आला 0 पहा. तुमचा पूर्ण आता एकच मिनिट हा डायरेक्ट नको करायला तुम्हाला कळलं पाहिजे पहा. 1 मिनिट पहा. आता इथं मेन तुमचं चालू होतं पण तुमचं क्लिअर झालं पहा डिवायडेशन. ओके पहा. हे पहा 11 आहे. आता पण 11 ला भाग जातो का नाही जात. मग काय करायचं हे पहा. मग तुम्हाला कळतं की आपण काय करायचं इथे 11 तुमच्या 15 पेक्षा बारीक आहे. मग पण इथं पॉईंटचा असेल तुमचा भाग लावायचं काम करायचं. इथं काय आला तुमचा पॉईंट आले काय येतो 0 येतो पहा. पण वेगळ्या इथं वरती जर काही कमी संख्या असेल तर आपण वरती 0 देतो. पण इथं काय देतो खाली असेल तर पूर्ण आपल्या सगळ्या भागाकारामध्ये किंवा असं तुमच्या बाकीमध्ये पहा रिमाइंडर मध्ये आपण इथं 0 देतो. आता चेक करा 1 1 10 आहे का कुठं नाही. पण पूर्ण तुमचा सर किती नंबरला 7 नंबर तुमच्या सर 105 आहे पहा. मग तुम्ही काय करायचं 7 चा करायचा. ओके. मग तुम्ही इथं काय केलं पूर्ण पहा 105 एकच मिनिट हे पहा 105 करण्याचं काम केलं तुमच्याकडे 5 असणार पूर्ण उरण्याचं काम झालं पहा. तुम्हाला कळलं पूर्ण पॉईंट दिला याचा अर्थ 0 घेऊ शकतो पहा. तुम्हाला कळलं पूर्ण 50 आहे पहा. मग तुम्ही काय करायचं 50 आहे इथं नाही 45 आहे 3 नंबरला काय तुमचा सर 45 आहे पहा. करायचं असून थोडं थोडं करायचं. तुम्हाला कधी जागा पुरत नाही पाहिजे तुमचा सर 50 होता. आपण काय केलं पूर्ण 45 केलं तुमच्या सर पूर्ण किती उरले परत एकदा
5 उरले पहा. ओके, आता इथे पुढे तुमच्याकडे 5 होते का? होते पहा. तुम्हाला कळलं परत काय झाला? 50 झाला पहा. ओके पहा, मग तुम्हाला कळतंय हा 50 झाल्यानंतर पण तुमच्याकडे परत किती उरल? तुमच्याकडे सर परत तुमच्याकडे 6 येईल पहा. म्हणजे तुम्हाला कळतंय ही संख्या तुमची रिपीट होईल पहा. मग इथं काय करायचं पहा, हे पण तुम्ही 8वीला शिकलेत पहा, रॅशनल आणि इरॅशनल नंबर मध्ये पहा. मग काय करायचं पहा, तुम्हाला कळतंय इथं असं तुमचं 8 आहे, 2 आहे, 9 आहे, 1 आहे, 7 आहे, 3 आहे पहा. आता एक संख्या रिपीट आहे ना, काय करायचं? डॉट द्यायचं. म्हणजे त्यांना कळतं की तुमचं सर्व 3 काय करणं, ह्याला आपण लूपिंग म्हणतो पूर्ण कोडिंगच्या भाषेमध्ये पहा पुढं. पण पूर्ण आपण हे काय करायचं, एक डॉट देण्याचं काम करायचं. जर काही चुकून बोलवलं जर काय असं कधी झालं पहा, हे पहा तुम्ही असं आलं पहा 2 4 5 आणि पूर्ण 71 पहा, 71 रिपीट होतंय ना. मग तुम्ही इथे काय करायचं, 2 4 5 1 71 वरती काय द्यायचा, एक बार द्यायचा पहा. मग कळलं, एक रेंज द्यायची पहा. कोणतंही रिपीट आहे त्याच्यामध्ये पहा. पण एकच जर का सिंगल डिजिट जर काही रिपीट असेल किंवा एक संख्या जर काही रिपीट असेल, तुम्ही करायचा पॉईंट द्यायचा पहा. हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता तुम्हाला मेन ट्रिक काय करायचं, मला असं वाटतं हे तुम्हाला समजलं असेल पहा. एक तुमच्या पण मेन ट्रिक कडे जायचं काम करतो, हे पण तुम्हाला कळतंय पहा. ओके, आणि हे तुम्ही ट्राय करा स्वतः, जमत असेल तसं करा, नाही जमलं की वाटलं सर स्पेशली कमेंट्स करा. तुम्हाला पूर्ण स्पेशल तुमच्यासाठी टेबल कसा बनवायचा 2-3 उदाहरणं घेऊन आपण सांगण्याचं काम करू किंवा एक्झाम्पल घेऊन करण्याचं सांगण्याचं काम करू पहा. ओके, आता मेन ट्रिक काय तुम्हाला सांगण्याचं काम आहे. तुम्हाला बोललो पहा मगाशी, एक 2 ते 3 सेकंदाच्या आतमध्ये म्हणलं तरी उत्तर येतं पहा तुमचं. आता हे नक्की काय, कशा प्रकारे चालतं हे पण तुम्हाला कळलं पाहिजे ना. हे पहा, पण ह्याचा सर उपयोग आपल्याला सर 9वी मध्ये 10वी मध्ये 8वी मध्ये जास्त प्रमाणामध्ये होतो पहा. आता काय करायचं पहा. ओके, हे पहा आपल्या एक गोष्ट चांगल्यापैकी कळतं की आपल्याला आन्सर समजा असं 2 5 3 4 समजा असं मला 2 परत 1 पहा, आणि डिवाइडेड बाय तुमच्याकडे काय असेल बरोबर 100 किंवा असं 100 असेल पहा बरोबर. आता हे न करता आपण एका सेकंदाच्या आतमध्ये उत्तर कसं आणायचं पहा, फक्त आन्सर लिहून घ्यावं पहा. काय करायचं, जर काय असं तरी झालं ना मुलांना समजून घ्या, इथं 1 पाहिजे फक्त, हॅट्रिक साठी फक्त 1 पाहिजे पहा. तुम्ही चेक काय करायचं, तुमचं काय 1 आहे पहा, तुम्ही काय करायचं जेवढं असं 0 पूर्ण आली द्यायचं पहा. मग तुम्हाला कळतं, मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं पहा, इथं पूर्ण काही नसतं मी पूर्ण पॉईंट देऊन 0 असू शकतो पहा. ओके, व्हिज्युअलायझेशन करा पहा, तुम्हाला कळतं हा पॉईंट पूर्ण आता आहे का 0 किती पहा, 1 आणि किती 2 आहे पहा. हा पॉईंटचा सरपूर्ण तुमचा सरपूर्ण लेफ्ट हँड साइडला किती आहे सरपूर्ण डिजिट आहे पहा, 2 तुमचा डिजिट आहे. म्हणजे तुमच्या आन्सर काय माहिती पूर्ण पहा 1 2 5 3 4 2 1 हा असं लिहून घ्या आणि चेक करा पूर्ण 1 वरती किती 0 आहे 2 पहा. मग तुम्ही काय करायचं 2 जर अलीकडे मराठीमधून सांगतो ना, म्हणजे लेफ्ट हँड साइडला द्यायचं डाव्या बाजूला तुमचा आन्सर काय आहे याला तुम्ही पण स्वतः मोबाईल मध्ये चेक करा किंवा तुम्ही तुमचं करून पहा. म्हणजे हे ट्रिक पण महत्वाचे पहा बरोबर. फक्त वरच आहे असं लिहायचं आणि किती पहा समजा असं म्हणायचं इथे तुमचे 0 अजून पहा. मग तुम्ही काय करायचं, हा पॉईंट किती आला 2, मग तुम्ही पॉईंट पुढे द्यायचा इथं अजून आलं तुमचा पॉईंट पुढे आला बरोबर पहा, तुमचा पॉईंट सरळ मध्ये आला पहा. आता पण एकच 0 आहे पहा, मग तुम्ही काय करायचं ह्या वेळेस पहा, हे ट्रिक महत्वाची पहा, हे भरपूर ठिकाणी यूज आहे पहा, युजफुल आहे पहा. तुम्ही इथं द्यायचं पहा, म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे मुलांना नक्की काय पहा. आता कधी असं होतं बरोबर 10वीच्या मुलांना शक्यतो तुम्हाला असं वाटतं 10वीला ते आपण जे न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो ना सायन्सचे पार्ट 1 चे पहा, त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम येतो पहा, अशी गणित येते पहा 2 3 1 5.6 किंवा असं 2 ओके डिवाइडेड बाय तुमचं सरपूर्ण 3 आणि किती असं सरपूर्ण 6 पहा. आता हे सांगण्याचं काम करतो, पॉईंट आल्यानंतर मुलांना जमत नाही पटकन. मग काय करायचं माहिती, ह्याचं पण एक सोपा रूल आहे पहा. काय करायचं मुलांना चेक करायचं पॉईंटच्या तिकडे असं पण डिजिट किती पहा तुमच्या कळलं पहा 1 2 आणि 3 पहा, संख्या किती पहा 1 2 आणि 3 पहा, आणि इकडे किती आहे 1 आहे पहा. मग पूर्ण खाली पण वर पण जर काही चेक केलं सगळ्यात मोठी संख्या वरती गेलाय, मग तुम्हाला कळलं 3 जर पॉईंट अलीकडे म्हणजे पूर्ण लेफ्ट हँड साइडला पहा. आता काय करायचं तुम्हाला कळलं पाहिजे पूर्ण ज्याप्रमाणे पूर्ण आपण जर इथं 0 1 0 लिहिलं पहा, तुमचं 1 असं पण डिजिट काय अलीकडे आलं पहा. ज्याप्रमाणे पूर्ण आपण काय करतो डिवाइड करतो पूर्ण 1 वरती किती पण 0 असू द्या 10 असू द्या 100 असू द्या 1000 असू द्या 10,000 असू द्या 1 लाख असू द्या 10 लाख असू द्या, त्यावेळेस काय करायचं पूर्ण तुमच्या पूर्ण 0 काय करायचे लेफ्ट हँड साइडला घ्यायचे पहा. आता काय करायचं आपल्याला जर काही पॉईंटचा अडथळा असेल ना पूर्ण आपण इथं मल्टिप्लाय करायचं. आता हे मल्टिप्लायचं सांगायचं काम डिव्हिजन मध्ये पहा, आणि काय करायचं वरती पण आणि खाली पण पूर्ण काय करायचं 1000 ने पूर्ण मल्टिप्लाय करायचं. गरज सर फक्त पूर्ण वरती असेल तुमच्या 3च आहे 3 0 आहे खाली किती 1 आहे, पण तरी पण पूर्ण दोन्हीला पण सेमच द्यावं लागतं तर तुमचा आन्सर येतो. नाही तर तुम्ही विचार करणार वरती 1000 ने करू खाली 1 ची गरज आहे मग 10 ने करू असं जमणार नाही. पहा तुमचा आन्सर डायरेक्ट किती निघणार तुम्ही पण स्वतः चेक करून पहा पूर्ण पहा. मी इथं वाटलं सर खाली लिहितो का तुमचा सर आन्सर खाली कसं येईल पहा एकच मिनिट हे पहा तुमचे 2 3 1 5 6 2 पहा. ओके, आणि पूर्ण खाली एक समजून घ्या तुमच्या सर पूर्ण 1 आहे पहा. आता तुम्हाला कळलं की हा सर पॉईंट पूर्ण सरकवण्यामध्ये असेल असं इकडे पॉईंट गेले, हे तुम्ही तुमच्या सर पहिल्या व्हिडिओमध्ये पण चांगलं महत्वाचं सांगितण्याचं काम केलं पहा. आता पहा इथं पहा तुम्हाला कळलं एक पॉईंट पूर्ण सरकवण्यासाठी तुमचा 1 0 कट झाला पहा, म्हणजे तुम्हाला कळून उत्तर किती आलं 3 6 पहा. ओके, आणि पूर्ण 2 0 हाय असेल ना मग तुम्ही काय करायचे हाय असे देऊन टाकायचे. मग आता तुम्ही इथं डिवायडेशन अशा प्रकार करू शकता. त्याला काय करा 2 आहे मग तुम्हाला कळलं 0 आहे 2 च्या असं डिवाइड होते ते करा, नंतर 3 होईल नंतर 5 होईल, नंतर एक टेबल बनवा पहा. हे तुमच्यासाठी महत्वाचे मुलांना पहा.
आता एवढं सगळं मेन सांगण्याचं का काम करतोय मुलांना, कारण की आपण जर काय म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पुढे काय करणार, युट्यूबला काय काय असणार पण व्हिडिओज वेगवेगळ्या प्रकारचे असणार आहे तुमच्या मीडियमचे, किंवा फॉर एक्झाम्पल इंग्लिश मीडियम झालं तुमच्या सर मुलांना, फॉर एक्झाम्पल पवन म्हणजे आपण जर काही बोलायला गेलो बा सेम इंग्लिश झालं बा, कारण की मी पवन सूत नाव काय घेतो इंग्लिश मीडियमच्या सरी मुलं बा, त्याचप्रमाणे पण माझ्या सर मोजेची काय मुलं वेगवेगळ्या सरी पण शाळेतल्या सरी मुलं, मी तुम्हाला मागच्या वेळेस 7 शाळेतली मुलं बा शिकण्यासाठी. मग काय होतं, आता मला तर मुलांना मी 7वी ते 10वी पर्यंत शिकवण्याचं काम करतो, जवळपास डेली असते 8 ते 9 तास. मग मुलांना समजून घ्या, माझा प्रॉब्लेम असा होतो की मला दररोजला व्हिडिओ टाकणं जमत नाही पा. आपला व्हिडिओ पाहून दर गुरुवारी येत जाईल पा, पण मोस्ट इम्पॉर्टंट महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींवरती येत जाईल पा. आता पुढल्या असणाऱ्या गोष्टीमध्ये काय करत पडणं, ते इंडेक्स माय पॉवरचा सर क्लिअर करण्याचं काम करणं, कारण की मुलांना तिथं सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे पा. म्हणजे काय करतात, व्हॅरिएबल काय असतो, कोइफिशियंट नक्की काय असतो, नक्की कसं प्लस करायचं कसं मायनस करायचं, आपण त्याला पडून मराठीवरून चल आणि काय म्हणतो सहगुणक म्हणण्याचं काम करतो बा. ह्या सगळ्या गोष्टी पण आपण क्लिअर करण्याचं काम करू. फक्त एकच आहे मुलांना पा, तुम्ही असं करून तुमच्या असणाऱ्या मित्रांना असेल, कुणाला तुमच्या असणाऱ्या जवळचे कोण नातेवाईकांच्या असणारी मुलं असेल पा, तुमच्या असणारी ती मुलं माहिती फॉर एक्झाम्पल जवळपास 5वी पासून 7वी किंवा 10वी पर्यंत किंवा ज्या ज्या मुलांना शिकायचं त्या मुलांसाठी शेअर करा, कारण की पण आपण असं कंटिन्युअसली व्हिडिओ पाठवण्याचं काम करणार आहे, कारण की मुलांना फक्त आपण असल्या क्लासच्या मुलांसाठी नाही पण बाकीच्या इतर मुलांसाठी पण काम करणार आहे. ओके बा. आणि पण जर काही जमलंच तर लाईक आणि शेअर आणि कमेंट्स नक्की करा, आणि पण सबस्क्राईब पण करा चॅनलला. पहिल्यांदा म्हणतोय कारण की मुलांना आपण असं युट्यूबला पण हे चॅनल चालू केलंय म्हणून सांगण्याचं काम करतोय बा. ओके, धन्यवाद.